42 सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता उद्या दिनांक 18 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होणार आहे। सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी मतदानाकरता आपापल्या ज्या पोलिंग बूथ्स आहेत त्या ठिकाणी जावं। फोटो स्लिपचं वाटप केलेलं आहे। आपलं नाव मतदार यादीत आहे याची आज देखील आपण खात्री करू शकता। 1950 या टोल फ्री नंबरवर देखील आपल्याला माहिती मिळू शकते। मतदान केंद्राच्या ठिकाणी वोटर अवेअरनेस बूथ ज्याच्यामध्ये बूथ लेवल ऑफिसर्स आम्ही नियुक्ती केलेली आहे, त्यांची त्या ठिकाणी टेबल असेल, त्या ठिकाणी देखील आपलं कुठल्या मतदान केंद्रावर आपलं नाव नोंदणीकृत केलेलं आहे याबद्दलची आपल्याला माहिती मिळेल। सर्व केंद्राध्यक्ष आणि मतदान पथकाला देखील सर्व माहिती दिलेली आहे की मतदान प्रक्रिया कशा प्रकारे राबवायची आहे। जनतेमध्ये आणि राजकीय पक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅटबद्दल काही शंका निर्माण झालेल्या होत्या आणि त्याकरता सर्व प्रिसाइडिंग ऑफिसर्सना सकाळी 6 वाजता म्हणजे प्रत्यक्ष मतदान 7 वाजता सुरू होणार आहे। 6 वाजल्यापासून जे उपस्थित असलेले पोलिंग एजंट आहेत, जे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी जे केंद्रामध्ये असतात, तर त्यांच्या समोर मॉकपोल करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। साधारणतः अर्ध्या तासामध्ये 50 मतं टाकून ते अभिरूप मतदान करायचं आहे आणि त्या अभिरूप मतदानाची EVM मशीनमधली उमेदवार निहाय मतं आणि प्रत्यक्षात व्हीव्हीपॅटमध्ये ज्या स्लिप्सवर मतदानची माहिती मिळते त्याचं टॅली करण्याकरता सूचना आम्ही प्रिसाइडिंग ऑफिसरला दिलेल्या आहेत। हे उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींच्या समोर ते केलं जाईल। त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात 7 वाजता होणार आहे। हा जो अभिरूप मतदानाचा किंवा मॉकपोलचा डाटा जो आहे तो डाटा क्लिअर करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची प्रक्रिया देखील सर्व मतदान केंद्राध्यक्षांना दिलेली आहे की त्याच्यामध्ये मॉकपोल झाल्यानंतर पहिल्यांदा क्लोज बटन दाबावं लागतं, त्यानंतर रिझल्टचं बटन दाबावं लागतं ज्याच्यामध्ये उमेदवार निहाय रिझल्ट त्या ठिकाणी मॉकपोलचा सर्व मतदान प्रतिनिधींना दाखवला जातो। त्यानंतर सर्व डाटा जो आहे क्लिअर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, कारण का ही स्टेप अतिशय महत्त्वाची स्टेप आहे। नाहीतर प्रत्यक्ष मतदानाच्या पूर्वी जे मॉकपोलचे सुद्धा जर त्या मतदान यंत्रामध्ये जर रेकॉर्डिंग झालं तर काउंटिंगच्या वेळेस त्यामध्ये शंका निर्माण होण्याची शक्यता आहे। अर्ध्या मिनिटामध्ये म्हणजे 30 सेकंदामध्ये एक मतदान होतं, म्हणजे एका मिनिटामध्ये 2 मतदान होतात। सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 पर्यंत 11 तास आहेत, म्हणजे 1320 मतदान हे त्या ठिकाणी होतं। याच्यामध्ये मला विशेष बाब सांगायची आहे की हे प्रत्येक ज्या अर्बन जे पोलिंग स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी 1400 मतदाराची मतदार यादी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये 1200ची आहे आणि त्याच्यामुळे कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही। जे मतदार संध्याकाळी 6 वाजता जे रांगेमध्ये असतील त्या सर्वांचं मतदान करून घेण्याबाबतच्या सूचना मतदान पथकाला दिलेल्या आहेत। या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन त्याचबरोबर व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बिघाड होण्याची शक्यता निर्माण होते, तर त्याच्यामध्ये मतदान चालू असताना जर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला, विशेषतः व्हीव्हीपॅटमध्ये जर बिघाड झाला आणि त्याच्यावर मतदारानं ज्या उमेदवाराला पसंती दर्शवलेली आहे त्याचं चिन्ह येत नसेल तर त्याबद्दलची चाचणी मतदान करण्याची मुभा नियमामध्ये तशी तरतूद केलेली आहे, म्हणजे रूल 49MA याच्यामध्ये ती तरतूद आहे। तर ते चाचणी मतदान करून त्याची खातरजमा करेल। 350 पेक्षा अधिक हे व्हीव्हीपॅट आणि मतदान यंत्र रिझर्व्ह म्हणून ठेवलेले आहेत, त्याचा वापर केला जाईल आणि त्याच्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये
सर्व मतदान हे अतिशय सुरळीतरित्या प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून पार पाडलं जाईल। पुरेसा पोलीस बंदोबस्त, सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस व सगळ्या जे स्टाफ आहे पोलीस स्टाफ हा या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आलेला आहे। त्याच्यामुळे कुठलीही अडचण आणि मतदारांना अतिशय निर्भयपणे आणि चांगल्या प्रकारे मतदान करण्याकरता प्रशासन सज्ज झालेलं आहे। कुठलीही अडचण येणार नाही। तरी मी मतदारांना आवाहन करतो की आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान सकाळी 7 ते 6 या कालावधीमध्ये करावं। माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की मतदान केंद्रामध्ये सध्या व्हीव्हीपॅटचा वापर केलेला आहे। त्या प्रत्येक मतदाराला त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला जे मत दिलेलं आहे ते फक्त त्याला कळणार आहे। सर्व मतदारांना आव्हान आहे की मतदानाला जाताना कृपया आपण सेल फोन घेऊन जाऊ नये। सेल फोनवर जे आहे प्रतिबंध ठेवलेला आहे। त्याचं कारण असं आहे की एखादा मतदार त्या सेल फोनच्या माध्यमातून व्हीव्हीपॅटचं ज्या स्लिपचा तो फोटो काढू शकतो आणि त्याच्यामध्ये मतदानाच्या गुप्ततेचा भंग होण्याची शक्यता निर्माण होते। त्यामुळं मतदारांना आव्हान आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे मोबाईल फोन ज्याच्यामधून फोटो काढले जातील असं घेऊन जाण्याकरता बंदी घातलेली आहे। तर माझी सर्व मतदारांना पुनश्च एकदा विनंती आहे की मतदान केंद्रावर जाताना कृपया आपला सेल फोन घेऊन जाऊ नये। आपल्या लगतच्या नातेवाईकाकडे मित्रांच्याकडे तो देऊनच मतदान करून आल्यानंतर त्याचा आपण वापर करू शकता। दुसरी गोष्ट जी आहे की मतदान केंद्रावर आपण मतदार आहात याची खात्री पटवण्याकरता इलेक्शननं जे फोटो आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे त्या फोटो आयडेंटिटी कार्ड देखील आपण आपल्यासोबत बाळगावं।